चंद्रपुरात 7 तासानंतर बिबट्याला वनविभागानं केलं जेरबंद. आज सकाळी शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या चंद्रपूर शहरात पोहोचला. मात्र त्यावेळी त्याच्या मागे कुत्रे लागल्याने जीव वाचवण्यासाठी तो बिबट्या बिनबा गेट येथील एका घरामागे असणाऱ्या झुडपात शिरला. शहराच्या मध्यभागी बिबट्या शिरल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. वनविभाग, पोलीस विभाग, इकोप्रो यांना सदर बाब कळल्यानंतर ते तात्काळ बिनबा गेटवर आले. परिसरात हजारो नागरिक जमा झाले होते. पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. दादा बोबडे यांच्या घराभोवताली 3 ते 4 फुटी उंचीची भिंत असल्याने बिबट्या बाहेर पडू शकतो असा अंदाज घेत वनविभागाने मॅटने तब्बल 18 फूट उंच भिंत सभोवताली उभी केली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या बचाव पथकाला बोलवण्यात आलं. पथक आल्यावर त्यांनी डार्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. कारण काही वेळाने शूटर स्वतः झुडपात शिरले आणि समोरासमोर त्या बिबट्याला डार्ट करीत जेरबंद केलं असल्याची विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी माहिती दिली. या दरम्यान मुंबईवरून आज चंद्रपुरात पोहोचलेले स्थानिक आमदार किशोर जोरगेवार हे सकाळपासून बिनबा गेट परिसरात पोहोचत नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करू लागले. वनविभागाने बिबट्याला पकडल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, इकोप्रोचे बंडू धोत्रे, शूटर घरमालक दादा बोबडे यांच्या गळ्यात हार टाकत त्यांचा सत्कार केला. आमदार जोरगेवार यांच्या हस्ते बोबडे यांना घरी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली. चंद्रपूर जिल्हा चारही बाजूने वनाने घेरलेला आहे. जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना होत असताना मी याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत जंगलाला वॉल कंपाऊंड करता येईल असं नियोजन करता येईल का याबाबत निवेदन सादर करणार आहे, अशी माहिती यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. आज सकाळी साधारणतः 5-5:30 वाजता बिबट शहरामध्ये काही कुत्री किंवा काही पाळीव जनावरांच्या पाठलाग करत करत तो शहरामध्ये घुसला असावा. त्याच्या मागं कुत्रे लागले होते. त्याच्यामुळं ते जे आपण ज्या घरामधून आपण रेस्क्यू केलं त्या घरामध्ये त्यांनी आश्रय घेतला. मग जसं वन विभागाला, पोलीस प्रशासनाला, जसं जिल्हा प्रशासनाला पूर्ण माहिती कळाली तसं आपण रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सदर ऑपरेशनमध्ये RRU युनिट, रॅपिड रिस्पॉन्स युनिट, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर आणि इकोप्रो संस्थेचे संस्थापक बंडूभाऊ धोत्रे, माननीय आमदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून. आणि पूर्ण हे जे आहे त्याला ती जी दिवार ती कमी हाईटची होती. मग आपण पूर्ण जे बिल्डिंग होती त्या कंपाऊंडला आपण ब्रेडेड नेट लावून एक 18 फुटाची आपण एक टेम्पररी दिवार खडी केली. मग त्याच्यामुळे आपल्याला ही गॅरंटी झाली की आता बिबट बाहेर जाणार नाही. मग त्याच्यानंतर आपल्याकडे 4 शार्प शूटर आपण आणले होते. त्या शार्प शूटरनी पूर्ण आतमध्ये एंट्री करून आतमध्ये जाऊन समोर जाऊन त्याला ट्रँक्युलाइज केलं आणि मग ट्रँक्युलाइज केल्यानंतर एक 15 मिनिटांनी त्याला रेस्क्यू करून आपण सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं. नाही, आता सध्या त्याला पूर्ण त्याची तपासणी केली जाईल, मेडिकल केली जाईल आणि त्याला कुठं इजा आहे, त्याला काही लागलंय का ते सगळं तपासून मग त्याला निसर्गामध्ये मुक्त करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंद्रपूर.